नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. वीज धोरणाअभावी विकासात अडथळे निर्माण होत आहेत, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले. दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने भाई वैद्य यांच्या हस्ते महावितरणच्या बारामती शाखेचे मुख्य अभियंता वामनराव जगताप यांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महावितरणचे महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त तांत्रिक संचालक DS कदम, भैयासाहेब देशमुख, कलाकार अभिनेता किशोर महाबोले आणि दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशनचे खजिनदार विक्रम जाधव उपस्थित होते. विजेसारख्या मूलभूत गरजेबाबत देखील आपण स्वावलंबी झालो नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. शासकीय उदासीनता, अयोग्य व्यवस्थापन आणि विजेची चोरी रोखण्यात आलेले अपयश यासारखे काही घटक विजेच्या तुटवड्यात भर घालतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची प्रगती, ग्रामीण भागात उपग्रहाद्वारे शिक्षण आदी गप्पा मारणाऱ्यांना वीजच पुरवली नाही तर सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील. त्यामुळे वीज ही केवळ अत्यावश्यकच नाही, तर तो देशाच्या विकासाचा पाया आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे, असे वैद्य म्हणाले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. हिंजवडीत बनावट कागदपत्रांद्वारे आमदार अनिल भोसले यांनी जमीन खरेदी केली, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बराटे यांनी केला. मुळशी तालुक्यातील मौजे हिंजवडी येथे लक्ष्मीबाई गोखले यांची सुमारे 1.5 हेक्टर जमीन होती. ही जमीन कैलासवासी अनंत बेंद्रे कसत असल्याने 1960 मध्ये शेतजमीन न्यायाधिकरणाने कुळ कायद्यानुसार ही जमीन बेंद्रे यांच्या नावावर केली. कालांतराने सरकारने ती जमीन धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आरक्षित केली. नियमानुसार यापैकी केवळ 10,000 स्क्वेअर फूट जमीन विकण्याची परवानगी असताना बेंद्रे यांनी 1988 मध्ये कुळ वहिवाट कायद्याखाली परवानगी न घेता बनावट कागदपत्रांद्वारे 1.60 हेक्टर जमीन आमदार अनिल भोसले, नितीन भोसले आणि सुनील भोसले यांना विकली आणि उर्वरित 0.81 हेक्टर जमीन भाऊसाहेब बेंद्रे यांनी 2008 मध्ये बांधकाम व्यावसायिक संदीप शाह यांना विकली. माहिती अधिकारात हा घोटाळा उघडकीस आला असून बनावट कागदपत्रांद्वारे धरणग्रस्तांची जमीन हडपणाऱ्यांवर दुय्यम निबंधकांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रवी बराटे यांनी केली. या जमीन घोटाळ्याची माहिती आणि सर्व पुरावे जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आल्याचे बराटे यांनी सांगितले. राजकीय पक्ष माहिती अधिकार कायद्यात येऊ नयेत, असा सूर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेनेही आळवला आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने राजकीय पक्ष माहिती अधिकार कायद्यात का आणू नयेत या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवसेनेचे श्याम देशपांडे, काँग्रेसचे रमेश अय्यर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट म.व्ही. अकोलकर, भाजपचे श्रीपाद ढेकणे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मिलिंद सहस्त्रबुद्धे, माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर, विजय कुंभार, मेजर जनरल S.C. जठार, आम आदमी पार्टीचे मारुती भापकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप सातव आदी सहभागी झाले होते. माहितीचा अधिकार आणून प्रशासनात सुधारणा केल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने राजकीय पक्षाला माहिती अधिकार कक्षात आणण्यास तीव्र विरोध दर्शवला. यावेळी राष्ट्रवादीचे अकोलकर म्हणाले, राजकीय पक्ष आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाला सर्व माहिती उपलब्ध करून देतात, त्यामुळे पक्ष RTI अंतर्गत आणण्याची गरज नाही. काँग्रेसचे रमेश अय्यर म्हणाले, माहिती अधिकार कायदा सरकारी कार्यालय आणि अधिकाऱ्यांसाठी आहे. राजकीय पक्ष काही सार्वजनिक संस्था नाही. पक्ष संघटना ही खालच्या स्तरापर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे प्रत्येक स्तरावर माहिती अधिकारी नेमणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या ढेकणे यांनी पक्षांतर्गत माहितीचा अधिकार कायद्याला पाठिंबा असल्याचे सांगून पारदर्शकतेचा आग्रह म्हणून या निर्णयाला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिसळून शिवसेनेने कायद्याला विरोध केला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी कायद्याचा बडगा दाखवण्याची गरज नसल्याचे शिवसेनेचे श्याम देशपांडे यांनी सांगितले. माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर म्हणाले, पक्षांनी स्वतःला कायदा लागू करून घ्यायला हवा होता, मात्र त्यांनी तशी इच्छाशक्ती दाखवली नाही.
तिकीट का नाकारले याची माहिती द्यावी लागणे अडचणीचे असल्याने भीतीपोटी या कायद्याला त्यांनी नकार दिला. कुंभार म्हणाले, राजकीय पक्ष विरोध करत असल्याने खासगी कंपन्याही याचा फायदा उठवू शकतात. सहस्त्रबुद्धे, चठार, मारुती भापकर, संदीप सातो यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले आणि कायद्याला पाठिंबा दर्शवला. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शहरातील खड्डे लवकरात लवकर न बुजवल्यास शहरभर खड्डे पेटवा आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. शहरातील खड्डे बुजवण्याबाबत महापालिका आयुक्तांनी दिलेले 72 तासांचे आश्वासन संपले आहे. मात्र खड्ड्यांची संख्या कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन खड्डे बुजवण्यात असमर्थ ठरले असल्याने शिवाजी रस्त्यावरील मोठा रस्ता पेटवून प्रशासनाचा निषेध करण्यात आल्याची माहिती मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नगरसेविका रुपाली पाटील यावेळी उपस्थित होत्या. मोरे म्हणाले, शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी रस्त्यावर दयनीय स्थिती असेल तर अंतर्गत रस्त्यांची स्थिती काय असेल याची कल्पनाच केलेली बरी. प्रशासन म्हणते खड्ड्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नाही असेही त्यांनी नमूद केले. पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस खड्ड्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणेकरांच्या भावना ज्या खड्ड्याच्या बाबतीत अतिशय ज्वलंत व्हायला लागल्या. दिवसेंदिवस जसे खड्डे वाढत आहेत तसे मृत्यूचं प्रमाण पण पुणे शहरामध्ये अपघात होऊन वाढत चाललं आहे. म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रतिकात्मक म्हणून शिवाजी रोडवरील एक खड्डा पेटवण्याचे काम केलेले आहे. भविष्यात जर पुणे महानगरपालिकेकडून या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करून सगळे खड्डे बुजवले गेले नाही तर संपूर्ण पुणे शहरामध्ये अशाच प्रकारचं खड्डे पेटवण्याचं काम आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भविष्यात घेतलेलं आहे. हे वाक्य जे आहे ना, हे फक्त याच्या संदर्भात नाही आहे, हे खड्ड्यांच्या बाबतीतच नाही आहे, तर हे वाक्य त्यांचं दरवेळेस म्हणजे हिवाळ्यामध्ये ज्या वेळेस साथीचे रोग येतात त्यावेळेससुद्धा असंच बोललं जातं. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी टंचाई येते त्यावेळेससुद्धा असंच बोललं जातं. म्हणजे हे जे चक्र आहे महानगरपालिका प्रशासनाचं हे कंटिन्यू असंच चालू राहणार. म्हणून त्याच्या विरोधात हे अशा प्रकारचं आंदोलन घेतलं गेलं आहे. मला वाटतं की प्रशासनाने असं म्हणण्यापेक्षा सततधार पाऊस आहे म्हणून आम्हाला खड्डे बुजवता येत नाही. मग पावसाच्या अगोदर उन्हाळा होता, उन्हाळ्यामध्ये काय याचं प्रयोजन केलं गेलं? उन्हाळ्यामध्ये यांना अगोदर माहीत नव्हतं का की आता पुढं पाऊस चालू होणार आहे का? यांना पहिलं कळलं नव्हतं की पाऊस नाही? याच्या अगोदरसुद्धा पहिलं सांगितलं गेलं होतं की चालू वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे. त्यावेळेस प्रशासनाने सुरुवातीची काहीतरी जबाबदारी घेणं गरजेचं होतं. तर कुठल्याही प्रकारे असं त्यांनी प्रशासनाकडनं जबाबदारी घेतलीच नाही. म्हणून आज ही परिस्थिती पुणे शहरामध्ये उद्भवलेली आहे. सुरेश पटवर्धन लिखित खोट्या नोटांची खरी गोष्ट या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योजक DS कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. बँकेच्या कॅशियरला दिवस अखेर ताळेबंद मांडताना खोट्या नोटा सापडल्यास स्वतःच्या खिशातील पैसे मोजावे लागतात. त्यामुळे कॅशियरचे फार जोखमीचे काम असते. मात्र एका कॅशियरच्याच अनुभवातून खोट्या नोटा ओळखण्याचे सोपे तंत्र पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्याने समस्त बँक कॅशियरची खोट्या नोटांची डोकेदुखी कमी होणार आहे. महाराष्ट्र बँकेत सुमारे 40 वर्ष कॅशियरचा अनुभव गाठीशी असलेल्या सुरेश पटवर्धन लिखित खोट्या नोटांची खरी गोष्ट या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योजक DS कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. विद्या सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, सुरेश नांगरे, पत्रकार श्याम दौंडकर, वसंत पोंक्षे, सुरेश पुणेकर आदी यावेळी उपस्थित होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स,
IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA, Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। शहरात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत। पुणे शहरात गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे योग्य रीतीने न केलेले रस्ते जागोजागी उखडून रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे। सद्यस्थितीत ज्या रोड ठेकेदारांची कामे खराब झाली आहेत त्यांची सर्व बिले आणि अनामत रकमा तत्काळ गोठवण्यात यावीत। तसेच गुणवत्ता हमी पर्यवेक्षण काळात खराब झालेल्या रस्ते कामांच्या ठेकेदार आणि तांत्रिक सल्लागार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे। नामांकित स्थापत्य कंपन्या आणि तांत्रिक सल्लागार यांच्या मार्गदर्शनानुसार खड्डे दुरुस्तीचे काम तातडीने करून घेण्यात यावे। यासाठी लागणारा खर्च संबंधित ठेकेदार आणि तांत्रिक सल्लागार यांच्या अनामत रकमेतून किंवा थकलेल्या बिलातून वसूल करून घेण्यात यावा, अशा मागण्या काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवे यांनी केल्या आहेत। त्यांच्याविषयी व रस्त्याची असलेली दुरावस्थेविषयी अनेक वेळेस महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये वादळी चर्चा झाली। गेल्या वर्षी देखील आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ 10 ते 15 नगरसेवकांनी त्या ठिकाणी आपापल्या भागातल्या व्यथा मांडल्या आणि हे पथविभागाचे जे काही भ्रष्ट प्रवृत्तीचे ठेकेदार आहेत त्यांच्या माध्यमातून असलेला गंथल कारभार आम्ही सभागृहासमोर उघडकीस आणला। अशा वेळेस आम्हाला आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू, परंतु वस्तुस्थिती आयुक्तांनी त्या ठिकाणी उलटे परिपत्रक काढून त्यांच्या 3 वर्षाच्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमधल्या कामांची मांडणी न करता केवळ 1 वर्षाची त्या ठिकाणी केली, खात्याला माहिती घेण्यास सांगितली आणि त्यांच्यावर कारवाईचं त्या ठिकाणी टाळलं। म्हणून यावेळेस तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही काही नगरसेवकांनी त्या ठिकाणी स्टँडिंगला उद्या ठराव दिलेला आहे की जे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहेत आणि जे डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये अजूनही आहेत, पण 3 वर्ष 5 वर्ष रस्त्यांचे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतात ते वर्षामध्ये ते अजूनही डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये आहेत, तर त्या रस्त्यांची जे खड्ड्यांची झालेली दुरावस्था यासाठी जे जबाबदार असलेले ठेकेदार त्यांच्यावर जबाबदार असलेले तांत्रिक सल्लागार या दोघांना काळ्या यादीत टाकण्यात यावे। त्यांची जी अनामत रक्कम असेल किंवा थकलेले बिल असेल हे त्यांना देण्यात येऊ नये आणि हे बुजवलेल्या खड्ड्यांचे जे खर्च आहे हे महानगरपालिकेला बोजा न पडता ह्यांच्या या पैशातून वसूल करण्यात यावा असं आम्ही त्या ठिकाणी ठराव दिलेला आहे। असं म्हणता येणार की महानगरपालिकेने काहीच दखल घेतली नाही, कारण प्रशासन त्यांच्या पद्धतीने थोडंसं काम करते, कारण काही ठिकाणी आपल्यालाही रस्त्यावर दिसत की कामगार त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे बुजवण्याचं काम करतात, परंतु परिस्थिती अशी की पाऊसही कंटिन्युअस पडतोय त्याच्यामुळे आणि रस्ता असा मोकळा भेटतही नाही की त्यांना त्या ठिकाणी काम करू शकेल, त्याच्यामुळे काही परिस्थिती होत आहेत त्या ठिकाणी आणि प्रशासनालाही म्हणजे प्रॅक्टिकली पुणे शहराच्या इतक्या ठिकाणी खड्डे पडलेत त्यामुळे तेवढी यंत्रणही प्रशासनाकडे नाही आहेत की 22 तासात 72 तासात किंवा 48 तासात पूर्ण हे करणार, पण प्रशासन त्याच्या पद्धतीने काम करते। आमची एवढीच विनंती आहे की प्रशासनाने जर वेळ पडली तर त्यांचं मनुष्यबळ कमी पडत झालं तर त्या ठिकाणी हंगामी स्वरूपात किंवा प्रायव्हेट त्या ठिकाणी मनुष्यबळ घेऊन तो काम करावं, पण लवकरात लवकर पुणे शहरातल्या नागरिकांना या त्रासातून मुक्त आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची।